सध्या पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. त्यामुळे सामान्य जनतेचे बजेट कोलमडले आहे. परंतु लवकरच आपल्याला नवीन वर्षाचं गिफ्ट मिळू शकतं. गॅसच्या किमती तर कमी झाल्याच आहेत, पण आता पेट्रोल डिझेलच्या किमती देखील कमी होऊ शकतात असं म्हटलं जात आहे. जवळपास एका लिटरच्या मागे 10 रुपये कमी करण्याचा मोठा निर्णय सरकार घेऊ शकतं. काय आहे संपूर्ण बातमी तेच आज आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी राजू आणि तुम्ही पाहत आहात टॉक्स मराठी. सध्या आपल्याला पेट्रोल 105 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 93 रुपये प्रति लिटर मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करण्याचा निर्णय एकदा सरकारने घेतला होता, परंतु पुन्हा या किमती वाढत गेल्या. आता पुन्हा एकदा केंद्र सरकार पेट्रोल डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा निर्णय घेत आहे. जवळपास 10 रुपये प्रति लिटर किंमत कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकार हा निर्णय लवकरच जाहीर करणार असल्याची देखील शक्यता आहे. परंतु पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करण्याचा निर्णय सरकारने 2024 या इलेक्शनसाठी घेतला आहे असं देखील म्हटलं जात आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या कच्च्या तेलाची किंमत कमी झाली आहे. 75 ते 80 अमेरिकन डॉलर म्हणजे 6200 ते 6700 रुपये प्रति बॅरल पेट्रोलची किंमत सध्या आहे. काही दिवसांपासून या किमती स्थिर आहेत. त्यामुळे केंद्र सरकार महागाई कमी करण्यासाठी पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करणार असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु यामागे दुसरं देखील महत्त्वाचं कारण आहे आणि ते म्हणजे 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुका येत असल्यामुळे या किमती कमी करत असल्याचे देखील म्हटलं जात आहे. आपण एक पाहिलंच आहे की सरकारने कांदा आणि ऊसावर निर्यात बंदी लादली आहे. त्यामुळे साखर आणि कांद्याच्या भावात वाढ झाली नाही. ग्राहकांना जरी याचा फायदा होत असला तरी मात्र शेतकरी वर्ग या निर्णयामुळे प्रचंड नाराज आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी गॅसच्या किमती देखील कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. 1100 रुपयाचा गॅस आता आपल्याला 900 रुपयाला मिळत आहे. त्यामुळे सरकार असे निर्णय फक्त 2024 मधील निवडणुका डोळ्यापुढे ठेवून असे निर्णय घेत आहे असं देखील म्हटलं जात आहे. पूर्णच्या पूर्ण 10 रुपये सूट हे फक्त सरकार देणार नाहीये, तर 5 रुपये सूट ही ऑइल मार्केटिंग कंपनी देणार आहे. तर 5 रुपये सूट सरकार देणार आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी भरपूर नफा कमावला आहे. आता मात्र त्यांचा नफा थोडा कमी होण्याची शक्यता आहे. शिवाय सरकारच्या तिजोरीत देखील थोडा पैसा कमी जाणार आहे. तर मित्रांनो, तुमच्या मते पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करण्यामागे सरकारचा हेतू हा 2024च्या निवडणुका आहेत की जनतेला परवडावी म्हणून भाववाढ नियंत्रित करणे आहे, ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.